Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी होणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे। दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव दिल्याचं मवियाचे नेते सांगतात, पण 4 जागांचा प्रस्ताव दिलाच नव्हता असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे। त्यामुळे अजूनही 26 तारखेपर्यंत आघाडीबाबत वाट बघणार असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय। असं असलं तरी प्रकाश आंबेडकर आता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सज्ज झालेत। 27 मार्चला प्रकाश आंबेडकर त्यांचा अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। दुसरीकडे मवियाकडून देखील अकोल्याच्या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये। अकोला ही जागा आघाडीमध्ये काँग्रेस लढत आली आहे, परंतु 2004 पासून भाजपचे संजय धोत्रे हे सातत्याने अकोल्यातून निवडणूक जिंकत आलेत। त्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून विजय मिळवला होता। आता प्रकाश आंबेडकर मवियामध्ये येतील या हेतूने मवियाने देखील या जागेवर उमेदवार दिलेला नाहीये। संजय राऊत देखील सातत्याने अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लढतील असं म्हणत आलेत। प्रकाश आंबेडकर 26 तारखेला ते मवियामध्ये असणार की नाहीत याबाबत निर्णय जाहीर करणार आहेत। दुसरीकडे ते 27 मार्चला स्वतःचा उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। अशातच जर प्रकाश आंबेडकरांनी मवियासोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही तर काँग्रेसच्या जागेवर उमेदवार देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आंबेडकर आता निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले असून 27 मार्चला ते त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे 26 तारखेपर्यंत मविया आणि वंचित एकत्र येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।